कळले ना काही मन हरवून जाई होते असे का सांगना। आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। थँक्स पाया पडते। इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर माझं तुमच्यावर प्रेम झालंय। अहो ही पॉझिटिव्हनेस नाहीये हो, मी तुम्हाला खरंच सांगते माझं ना तुमच्यावर प्रेम झालंय असं ईश्वरी अर्णवला सांगत असते। अर्णव मात्र ईश्वरीकडे पाहत असतो आणि तिला ओके हा दॅट्स ग्रेट हे शब्द वापरतो आणि बोलत असतो। त्याच वेळी ईश्वरी मात्र अर्णवला म्हणते की अर्णव सर खरंच आय लव्ह यू। आणि इकडे अर्णव मात्र तिच्याकडे पाहतच राहतो। ईश्वरीला काही कळत नाहीये, ईश्वरीला फक्त एवढंच माहितीये की अर्णव माझ्याशीच बोलतोय आणि मी आता जे काही सांगते ना ते अर्णवला खूप भारी वाटतंय म्हणून अर्णव माझ्याशी बोलतोय असं तिला वाटत असतं। परंतु ईश्वरीचा गोड असा गैरसमज होणार आहे तो म्हणजे अर्णव हा फोनवरती बोलत असतो। इकडे अर्णव तिच्याकडे पाहून हसत आहे, खुश आहे। ईश्वरी पण पुन्हा पुन्हा त्याला सांगत आहे की अर्णव सर माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू। आणि जेव्हा अर्णव तिच्या समोर कानातून हेडफोन काढतो म्हणजे ते एअरपॉड जे आहेत ते काढतो तेव्हा मात्र ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते। कारण ईश्वरीला माहीतच नाहीये की अर्णव तिच्याशी नाहीये बोलत, तो फोनवरती बोलतोय। आता मात्र ईश्वरीला धक्का बसतो। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आता ईश्वरीशी बोलत आहे आणि त्याचबरोबर तिच्याशी तिचं सगळं ऐकत आहे हे समजल्यामुळं ईश्वरीने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला। ईश्वरीने तर चक्क प्रेमाची कबुली अर्णवला दिली होती आणि इकडे अर्णवने तिचं काहीच ऐकलेलं नाहीये आणि अर्णवने काहीच ऐकलेलं नाहीये त्याच्यामुळे गोंधळ असा झाला की ईश्वरी जाम चिडते। ईश्वरी म्हणते की अर्णव सर आता मी जे काही सांगितलं ते तुम्ही काहीच ऐकलेलं नाहीये। तेव्हा अर्णव म्हणू लागतो की नाही मी काहीच नाही ऐकलेलं कारण माझा कॉल चालू होता, तुला माहिती आहे ना। तेव्हा ईश्वरी म्हणते काय आणि काय ग नेहमीची तुझी बडबड असणार आहे चालू, तिथंच का गेला, त्या बायकांशीच का बोलला, त्यांनाच का मदत केली, दुसरं काय करणार आहेस ग तू असं अर्णव तिला सांगत असतो। तेव्हा ईश्वरी म्हणते अहो नाही अर्णव सर यावेळेस वेगळं होतं। परंतु इकडे ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो कारण ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर वेगळं होतं। अर्णव म्हणतो सांग आता। परंतु ईश्वरीने तर डोक्याला हात लावलाय। त्यानंतर अर्णवही डोक्याला हात लावतो। त्यानंतर तिथे चाळीतून एक मुलगा चाललेला असतो। अर्णव त्याला जवळ घेतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो वेडी आहे माझी बायको असं म्हणत अर्णव आता ईश्वरीच्या पाठीमागे जाऊ लागतो। अर्णवला माहीतच नाहीये की ईश्वरीने काय सांगितलंय। ईश्वरीने तर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे। अर्णव तर तिच्या प्रेमात आहेच पण आज ईश्वरीने सुद्धा तिच्या प्रेमाची कबुली देत नात्याची नवी सुरुवात केलेली आहे। कारण इतके दिवस ईश्वरीला असं वाटायचं की नाही आपल्या मनात अजून तसं काही नाहीये पण आता तर ईश्वरी सुद्धा अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे। इकडे ईश्वरी आता रूम मध्ये येते आणि म्हणत असते की अर्णव सर मला माहितीये तुम्हाला नाही कळलं पण मला कळलंय मी तुमच्या प्रेमात आहे। मग ईश्वरीला प्रत्येक प्रसंग आठवू लागतो जो अर्णव सोबत तिथे वेळ घालवलेला असतो। तो म्हणजेच जेव्हा ते बाहेर गेलेले होते तेव्हा खूप पाऊस पडला होता आणि त्या पावसामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघेही खूप भिजलेले होते तो प्रसंग आठवतो। त्यानंतर लग्नानंतर जेव्हा ईश्वरीला कपाटातलं काहीतरी काढायचं होतं तेव्हा ती पडणार असते तेव्हा अर्णवने तिला कॅच केलेलं असतं। त्याचबरोबर अंगठी शोधण्याच्या विधीला जाताना ईश्वरीचा तोल जाणार असतो। अलगदपणे तिने अर्णवचा हात पकडलेला असतो। हे सगळं तिला आठवत असतं कारण ईश्वरी तर अर्णवच्या प्रेमात पडली, अगदी वेडी झालेली असते ती ईश्वरीच्या अर्णवच्या प्रेमामध्ये। अर्णव तर ईश्वरीच्या प्रेमात ऑलरेडी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे। ईश्वरी मग इतकी खुश असते, नाचत असते, बागडत असते, तिला अर्णव सोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो। त्याचबरोबर जेव्हा हेअर ड्रायरने केस ती ड्राय करत होते तेव्हा तिच्या हाताला लागलेला चटका, तो शॉक, हे सगळं अर्णवने तिला किती समजून सांगितलेलं असतं हे सगळं तिला आठवत असतं। त्याचबरोबर त्या पॉडकास्ट मध्ये ईश्वरीवरती जे आरोप लावले होते तेव्हा अर्णवने सगळ्यांच्या समोर ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवून माझी ईश्वरी ही जगात ग्रेट आहे, ती कधीच कोणत्या गोष्टीसाठी पैशासाठी कोणाकडेच जाणार नाही आणि तिने तिचं मन इतकं मोठं आहे की कधीच ह्या गोष्टी होणार नाही असं अर्णवने सांगितलेलं असतं। तेव्हा
हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवच्या प्रेमात अगदी पागल झालेली आहे. इकडे अर्णव आता घरामध्ये डेकोरेशन करत आहे, सजावट करत आहे आणि त्याच वेळी आता ईश्वरी तिथे आलेली आहे. सुरुवातीला अर्णवला नम्रता मदत करत असते. ईश्वरी तिथे येते आणि नम्रताच्या हातातून त्या फुलांच्या माळा ज्या आहेत त्या स्वतःच्या हातात घेते आणि नमूला सांगते की ताई मी करू लागते. नमू पण काहीच विचार नाही करत, ते देते सगळं. ईश्वरी मात्र आता अर्णवला मदत करायला तिथे उभे राहिली, पण अर्णवला माहितच नाहीये. तेव्हा ईश्वरीला ऑफिस मधला तो प्रसंग आठवतो. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. अर्णवला जी भांगेची गोळी दिलेली असते त्याच्यामुळे अर्णव वेड्यासारखा वागत असतो. तो प्रसंग तिला आठवतो. त्याचबरोबर इकडे अर्णव सेलो टेप लावून ते हार त्या माळा चिटकवत असतो तेव्हा त्याचा तोल जातो आणि ईश्वरी त्याला आधार देते. तेव्हा अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो. तो पडायला लागलेला असतो आणि ईश्वरी मात्र इकडे अर्णवकडे पाहतच हसत असते. तिच्या डोक्यात फक्त एकच असतं की अर्णव सर. आज अर्णव सरांशिवाय तिला दुसरं काहीही सुचत नाही. तिच्या डोक्यात फक्त एवढ्याच गोष्टी आहेत की आज माझं जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त अर्णव सरांमुळे आहे. मग अर्णवचा हात पकडलेला असतो आणि अर्णवच्या हातांवरून ती हात फिरवत असते आणि त्याच्याकडे पाहत असते आणि ती सगळं अगदी वेड्यासारखं वागत असते. म्हणजे जणू काही ती पागल झाली आहे त्या अर्णवच्या प्रेमामध्ये. मग तेव्हा तिला आठवतं दिवाळीच्या वेळेस डेकोरेशन करताना अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. तो प्रसंग आठवतो आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा मात्र तिला त्याचा हात हातात घेऊन थांबावं वाटत आहे आणि मग तो मात्र ती मात्र त्याचा हात हातात घेते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा ईश्वरीला माहीतच नाहीये की अर्णव तिथे काम करतो आणि इकडे अर्णव सेलो टेप लावण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्याकडनं ते घडतच नाहीये आणि त्याला कळतच नाहीये की हे सगळं काय होतंय, म्हणून तो पाहत आहे. आणि इकडे मात्र ईश्वरीने त्याचा हात पकडून ठेवलाय आणि ईश्वरीने हात पकडल्यामुळं अर्णवला प्रश्न पडलाय की हे काय झालंय आणि हे असं का होतंय, माझं काम का नीट होत नाहीये. तर इकडे ईश्वरीने हात पकडल्यामुळं हे सगळं झालंय हे तिच्या लक्षात येतात. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच ईश्वरीच्या आता गळ्यामध्ये अर्णवने तो त्यातला एक हार असतो तो टाकलेला असतो. तेव्हा ईश्वरीला पुन्हा आता लग्नातला प्रसंग आठवू लागतो जो अर्णवने तिच्या गळ्यामध्ये हार घातलेला असतो तो. आता मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरीला आठवतं की अर्णव तिच्या जवळ आलेला आहे आणि अर्णवने हाताचा वापर करून हार्ट केलेला आहे आणि तो ईश्वरीला दाखवत आहे. ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहतच राहते. तिच्यासाठी हा प्रसंग खूप भारी असतो, तिला खूप छान वाटत असतं. आणि मग इकडे अर्णव तिच्याकडे पाहतोय पण तिच्या मात्र लक्षात येत नसतं. तेव्हा तिला जाणवतं की नाही अरे हा तर आपल्याला झालेला भास आहे असं म्हणत मग ती पुन्हा अर्णवकडे पाहू लागते आणि मग अर्णवला मदत करत असते. अर्णव म्हणत असतो काय चाललंय मी सिंदर तुझं, काय करतेस तू असं म्हणत तो तिच्याशी बोलत आहे. तर इकडे आता ईश्वरी एका वेगळ्या अजून येत असते. प्रत्येक वेळेस तिला काहीतरी वेगळं वाटत असतं. अर्णव प्रत्येक वेळेस तिच्या जवळ येते असं तिला मधूनच वाटत असतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी इकडे जेव्हा आता ईश्वरी पुन्हा अर्णवला मदत करू लागते, पुन्हा त्याच्या प्रेमामध्ये ती हरवून जाते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की आज अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही एकत्र आलेले आहेत. खरं तर खऱ्या अर्थाने अर्णव आणि ईश्वरी या दोघांची जोडी खरंच एकत्र आलेली आहे. ईश्वरी ही अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे. लग्नाच्या वेळेस तसं नव्हतं. अर्णवला ईश्वरी बद्दल वाटत होतं पण हे अजून ईश्वरीला माहीतच नाहीये. फक्त इकडे ईश्वरीला मात्र अर्णव बद्दल काहीच वाटत नव्हतं. एकतर बाबांचा झालेला अपघात आणि त्यामुळे ईश्वरीचे झालेले गैरसमज एवढंच ईश्वरीच्या डोक्यात होतं. त्यानंतर आता ईश्वरी अर्णवने तिच्या गळ्यामध्ये जो हार घातलेला आहे त्या हाराकडे पाहत राहते. कारण लग्नामध्ये जो हार घातलेला होता तो ईश्वरीची इच्छा नसताना घातलेला होता, पण आता जो हार घातलेला आहे ते ईश्वरीची इच्छा आहे म्हणून घातलेला आहे. हे सगळं तिला आठवत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सगळी तयारी झालेली असते आणि ईश्वरीच्या बाबांना घेऊन आई आलेली असते. त्याच वेळेस इकडे मामा आणि आकाश सुद्धा आलेले असतात. मग ते आल्याला इकडे बाबांचं स्वागत करतात आणि बाबांना सांगू लागतात की हे बघा आता लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तब्येत कशी आहे हेही विचारलं जातं. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी जेव्हा हे सगळं पाहत असते तेव्हा तिला सुद्धा खूप छान वाटतं. पण आवर्जून इकडे मामी का आली नाही हे विचारलं जातं. तर
मामी आलेली नाही हे सांगितल्यानंतर मामा म्हणतात की काय झालं माहितीये का, तिने इकडे यायचं म्हणून काहीतरी चेहऱ्याला फेस पॅक लावला आणि आता तिच्या चेहऱ्यावर पुरळ आलेले आहेत, तर त्यामुळे ती आलेली नाही. आता ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा इकडे म्हणत असते सुप्रिया की आजही आता मामींची भेट झालेली नाहीये, नक्की काय होणार आहे हे ती विचार करत आहे. त्याचबरोबर आकाश मात्र नम्रताकडे पाहत असतो आणि तो नम्रताला म्हणत असतो की छान दिसतेस. त्यांची डोळ्यांची म्हणजेच खुणवाखुणवीची भाषा सुरू असते. इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत आणि मग केक आणला जातो. मग ईश्वरीची आई विचारते आता केक कट करूया ना, तेव्हा मात्र बाबा म्हणतात की हो. मग आता दोघ जण केक कट करतात आणि त्याचबरोबर आता केक कटिंग होतं. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात सगळेजण. इकडे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. मग आई बाबांना केक खाऊ घालते. इकडे ईश्वरी बाबांना केक खाऊ घालते, नम्रता घालते, आईलाही केक खाऊ घालतात आणि छान असं हे सेलिब्रेशन सुरू असतं. त्याचबरोबर इकडे ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता, मामा सगळेजण या सेलिब्रेशनला जमलेले असतात. छोटीशी अशी पार्टी असते, खूप असा मोठा दिखावा नसतो, बडेपणा नसतो, पण आनंद मात्र भरभरून असतो. कारण या आनंदामध्ये विरजण घालायला तिथे राकेश आणि वल्लरीत असतात, त्यामुळं हे कुटुंब खूप आनंदात असतं आणि छान एन्जॉय सुद्धा करत असतं. तेव्हा ईश्वरी अर्णवला खुणवते की बाबांना केक भरवा. मग बाबा इकडे तिथे असतात, तर अर्णव आता बाबांना केक भरवण्यासाठी ईश्वरी तिथे आहे ना तिथूनच केक भरवतो. मग ईश्वरीला तो अर्णवचा जो स्पर्श आहे तो हवा हवासा वाटत असतो, म्हणून ती त्याच्याकडे पाहू लागते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता बाबा त्याचबरोबर सगळेजण अर्णव ईश्वरीकडे पाहत असतात. खूप छान असं सेलिब्रेशन हे झालेलं असतं आणि त्याच वेळी इकडे ईश्वरी अर्णव असतात. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की आपण बाबांना नमस्कार करूया. म्हणून ईश्वरी बाबांना नमस्कार करण्यासाठी ईश्वरी अर्णव दोघंही वागतात आणि नमस्कार करतात, म्हणजे पाया पडत असतात आणि त्याच वेळी बाबांच्या हाताची हालचाल त्यांना जाणवू लागते. अचानक बाबांच्या हाताची हालचाल का होते हा प्रश्न पडलेला असतो. तर बाबांच्या हाताची हालचाल ही होत असते ती त्या दोघांच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी. आणि ज्या क्षणी बाबा अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्याही डोक्यावरती हात ठेवतात आणि त्यांना आशीर्वाद देतात, तेव्हा ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे एक मिरॅकल झाल्यासारखा तो धक्का असतो. इतके दिवस त्यांचा हात हलत नव्हता आणि आज चक्क त्यांचे दोन्ही हात हललेले आहेत आणि अर्णव ईश्वरीच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवून भरभरून असा आशीर्वाद दिलेला आहे. ही गोष्ट मात्र अर्णव ईश्वरीला खूपच छान वाटते. दोघेही त्यांच्याकडे पाहत असतात. तेव्हा मामा तिथे असलेल्या सगळ्यांना आनंद झालेला असतो. अर्णव म्हणत असतो की काय आहे हे सगळं, दॅट्स मिरॅकल, मी आता लगेच डॉक्टरांना कॉल करतो आणि हे सगळं खरंच खूप भारी आहे. आईला सुद्धा आनंद झालेला असतो. इतके दिवस ज्या बाबांच्या हाताची हालचाल थांबलेली होती त्या बाबांच्या हाताची हालचाल आता होत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णवने डॉक्टरांना कॉल केलेला असतो. तो डॉक्टरांना सांगत असतो की हो आता काही वेळापूर्वी त्यांच्या दोन्ही हातांची हालचाल झालेली आहे, मुवमेंट वाढलेले आहेत आणि त्यांना ते करता आले. त्यांनी आमच्या दोघांच्याही डोक्यावरती हात ठेवलेला होता. खूप जास्त प्रमाणात हालचाल झालेली आहे. तेव्हा डॉक्टर इकडून सांगत आहेत की खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे, त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत आहे. आतापर्यंत केलेल्या ट्रीटमेंटला हा खूप छान असा रिस्पॉन्स मिळत आहे. हे सगळं जेव्हा सांगितलं जात असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं छान पद्धतीने सगळं घडत आहे. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते असं आहे की या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं अर्णव आणि ईश्वरी दोघंही खूप खुश आहेत. खूप छान पद्धतीने सगळं घडत आहे. आणि त्याच वेळी अर्णव मात्र इकडे बाबांना म्हणत आहे की डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही आता लवकर बरे होणार आहात आणि अगदी नॉर्मल लाईफ तुमची जगू शकणार आहात. खूप छान पद्धतीने अर्णव बाबांची समजूत घालत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी सुद्धा अर्णवकडे पाहत असते. ईश्वरीला खूप भारी वाटत असतं. ईश्वरीला जो आनंदाचा धक्का असतो तो वेगळाच असतो, कारण आज बाबा पूर्णपणे बरे झालेले आहेत. ही गोष्ट तिलाही कळलेली असते, कारण डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्यामधली ही इम्प्रुव्हमेंट खूप चांगली आहे आणि ते पूर्णपणे बरे होणार आहेत. हा जो आनंद आहे तो वेगळाच आहे, कारण काहीही झालं तरीही ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्याही आयुष्यात हा आनंदाचा प्रसंग जो आहे ना तो खूप छान पद्धतीने आलेला आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा अर्णव बाबांच्या जवळ बसलेला आहे आणि तो बाबांच्या जवळ बसून आता त्यांच्याशी बोलत आहे, त्यांच्याशी बातचीत करत आहे. ही गोष्ट मात्र इकडे ईश्वरीला खूप छान वाटत असते. परंतु आता या ईश्वरी अर्णवच्या सुखी संसारावर सावट बनून येणार आहे ती म्हणजे वल्लरी. वल्लरी जाते आणि एका रूम मधून एक
संदूक घेऊन बाहेर येते आणि ते म्हणते की इतक्या दिवसाचं हे गुपित आता मला बाहेर काढावंच लागणार आहे. त्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. कारण ही ईश्वरी या घरची मालकीण होण्यासाठी झटत आहे, पण मला हे सत्य सर्वांच्या समोर आणावंच लागणार आहे. हे सगळं आता या वल्लरीच्या डोक्यात सुरू आहे आणि वल्लरीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही या ईश्वरीला मी या घरची मालकीण होऊ देणार नाही. आता मात्र इकडे ईश्वरीची आई म्हणत असते की खरंच अर्णव, हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. जर तुम्ही सोबत नसता तर या गोष्टी होऊ शकल्या नसत्या. आज तुम्ही होतात ना, म्हणून हे सगळं घडू शकलेलं आहे असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला खरंच खूप भारी वाटत असतं. आई सुद्धा खुश आहे या गोष्टीमुळे, ईश्वरी सुद्धा खुश झालेली असते. परंतु आता या सगळ्या आनंदावरती विरजण घालायचं काम वल्लरी करणार असते, कारण वल्लरीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन शिजत आहे. इकडे सगळे खूप आनंदात आहेत. ईश्वरीला खूप आनंद झालेला आहे. अर्णवने सांगितले की बाबा आता थोड्याच दिवसात पूर्णपणे रिकव्हर होणार आहे आणि त्यांची नॉर्मल लाईफ याआधी ते जशी जगत होते तशी जगू शकणार आहे. आता मात्र सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची सगळेजण वाट बघत होते, कारण बाबांवरती ही वेळ त्या राकेशमुळे आलेली होती. त्याच्यामुळे हा सगळा प्रसंग घडलेला होता आणि फायनली आता बाबा बरे होणार आहेत या गोष्टीचा आनंद सगळ्यांना झालेला आहे. त्यावेळेस इकडे नम्रता सुद्धा पाहत असते, आकाशकडे ती पाहत आहे आणि या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान पद्धतीने घडत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी तिथे उभी आहे. आई अर्णवला म्हणत असते की अर्णव, हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. खरंच आज जर तुम्ही नसता तर हा प्रसंग आलाच नसता. तेव्हा अर्णव म्हणतो की अहो तुम्ही माझ्या आईच आहात, माझ्या आईच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी मी काही करू शकतो असं अर्णव सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे ते म्हणते की हो अर्णव, तुम्ही मला माझ्या मुलासारखेच आहात. तेव्हा तो म्हणतो की आईने असं मुलाला थँक्यू वगैरे म्हणायचं नसतं, आभार मानायचे नसतं. त्यावेळेस मात्र आकाश आता त्यांचा फोटो काढत असतो आणि मग इकडे सुप्रियाने अर्णवला मिठीत घेतलेला आहे. ती म्हणत आहे की ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूप छान आहेत. ईश्वरीच्या आईच्या आयुष्यात अर्णव आलेला आहे म्हणजे किती आनंदाचा प्रसंग आलेला आहे, ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीने जी संदूक आणलेली आहे त्या संदूक मध्ये काय आहे, तर त्या संदूक मध्ये असं गुपित दडलेलं आहे की त्याच्यामध्ये फोटो आहे, ज्याच्यामुळं इकडे अर्णवच्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अर्णवची आई हे जग सोडून गेली. अर्णव आणि अंजली दोघंही पोरके झाले. आई बाबांपासून त्यांना बाजूला व्हावं लागलं. तो फोटो म्हणजेच या वल्लरीने 15 वर्षापूर्वी केलेलं कारस्थान सुप्रियाला जॉबसाठी बोलावून आणि इकडे अर्णवच्या बाबांच्या कॉफीमध्ये तिने गुंगीचं औषध टाकून जो काही राडा केलेला आहे ते गुपित आता समोर आणायचं हिने ठरवलेलं आहे. कारण काही झालं तरी या ईश्वरीला मी या घरची मालकी होऊ देणार नाही. इकडे ईश्वरी झोपलेली असते. अर्णव मोबाईल पाहत असतो आणि अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीचा 2 दिवसांनी बर्थडे आहे. आता मात्र अर्णव म्हणतो की मी सिंदूरचा बर्थडे, आणि मग तो जोरात केम चालतो. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं, तेव्हा तो म्हणतो नाही मी सिंदूर झोपतो. आणि मग इकडे आता तो घरी आलेला आहे. मामा अंजली सगळ्यांना तो सांगत आहे की मी सिंदूरचा बर्थडे, आपण छोटीशी अशी पार्टी करूया, छान वाटेल. आणि मग मात्र इकडे राकेश हे सगळं चोरून ऐकतो आणि तो म्हणतो पार्टी तर तुमची होणार आहे पण मजा मात्र माझी होणार आहे, कारण पार्टीमध्ये धमाका मी करणार आहे असं राकेशने ठरवलेलं आहे. आता अर्णव मात्र खुश आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.